नमस्ते मित्रांनो, एका प्रशिक्षणात काही अधिकाऱ्यांनी हा प्रश्न विचारला होता. रस्ता प्रकरणे आणि मंडल अधिकारी यांच्या मार्फत पंचनामा. तरतूद बघूया. महाराष्ट्र जमीन महसूल कलम 143 अन्वये सरबांधावरून नवीन रस्ता देण्याची तरतूद आहे आणि मामलतदार कोर्ट ऍक्ट नुसार अस्तित्वात असलेला रस्ता अडवला असेल तर तो अडथळा दूर करून रस्ता खुला करून देण्याची तरतूद आहे. अनेक प्रकरणात उक्त दोन्ही तरतुदींमुळे दाखल प्रकरणात तहसीलदार मंडल अधिकारी यांच्या मार्फत स्थळ पाहणी पंचनामा करून घेतात. सदर बाब कायदेशीर आहे का हा प्रश्न आहे. याच्या उत्तरासाठी आपण तरतूद बघूया. मामलतदार न्यायालय अधिनियम म्हणजे मामलतदार कोर्ट ऍक्ट कलम 19 पोट कलम 2 मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे. मामलतदारास न्यायदानाच्या कामी मदत व्हावी म्हणून योग्य ती नोटीस दिल्यानंतर ज्या व्यक्तीस समन्स काढून बोलवले नसेल किंवा हजर केले नसेल अशा कोणत्याही व्यक्तीस पक्षकार हजर असताना समन्स काढून बोलवता किंवा त्याची साक्षीदार म्हणून तपासणी करता येईल आणि जो कोणताही दस्तऐवज कोणत्याही पक्षकाराने मागितलेला किंवा हजर केलेला नसेल तो दस्तऐवज मागविता आणि सिद्ध करून दाखवण्यास सांगता येईल आणि योग्य वाटल्यास त्या पक्षकाराच्या समक्ष किंवा त्यांना योग्य नोटीस देऊन वादग्रस्त मालमत्तेची जातीने पाहणी करण्यात येईल, तपासणी करण्यात येईल. अशा तपासणीच्या वेळी दिसून आलेल्या संबंध मुद्द्याचे टाचन पक्षकार हजर असल्यास त्यांचे म्हणणे त्याच जागी ऐकून घेतल्यानंतर अनावश्यक विलंब न लावता तो नमूद करेल ते टाचन त्या दाव्याच्या अभिलेखाचा भाग म्हणून समजण्यात येईल. इथं स्पष्टपणे जातीने तपासणी करता येईल म्हणजे तहसीलदार यांनी समक्ष तपासणी करणे अनिवार्य आहे. कायद्यातच तशी तरतूद आहे. कुठल्याही मंडळ अधिकाऱ्याकडून किंवा नायब तहसीलदारकडून असा पंचनामा तहसीलदार यांना त्यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणात करून घेता येणार नाही. मुद्दाम याचं इंग्लिशमध्येही भाषांतर दिलेलं आहे. पर्सनल इन्स्पेक्शन असंही इंग्लिशमध्ये म्हटलेलं आहे. तर जातीने तपासणी करता येईल असं म्हटल्यामुळे मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदार यांच्याकडून पंचनामे स्थळ पाहणी करून घेता येणार नाही. कलम 143 मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये असे कुठेही स्पष्ट तरतूद नाही की तहसीलदार यांनी त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून घ्यावे किंवा त्यांचे स्वतःचे अधिकार त्यांना प्रदान करावे असं कुठेही स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत कार्यवाही करण्याची स्पष्ट तरतूद आहे त्याच ठिकाणी त्यांच्याकडून पंचनामे इत्यादी कार्यवाही करून घेणे उचित ठरते. उदाहरणार्थ वाटप दरखास्त प्रकरणामध्ये तहसीलदार जेव्हा कलम 85 अन्वये आदेश पारित करतात तेव्हा प्रत्यक्ष ताबा देण्याचे काम अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत करता येईल अशी स्पष्ट तरतूद आहे. तिथं असं काम करता येईल. परंतु जिथं कायद्यातच स्पष्ट तरतूद नाही त्या ठिकाणी अधीनस्थ अधिकाऱ्यांमार्फत असे पंचनामे किंवा अन्य कार्यवाही करून घेता येणार नाही. अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की निवासी नायब तहसीलदारांना पाठवलं जातं काही कार्यवाहीसाठी. खरं तर निवासी नायब तहसीलदार रेसिडेंट नायब तहसीलदार हे पदच निवासी आहे. त्यामुळे अत्यंत तातडीचे प्रसंग वगळता कार्यालयाच्या बाहेर जाऊन त्यांनी कोणतीही कारवाई करणे अपेक्षितच नाहीये. ज्याप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी म्हणजे रेसिडेंट डेप्युटी कलेक्टर RDC हे जिल्हाधिकारी कार्यालयात काम करतात त्याच प्रकारे निवासी नायब तहसीलदार यांनी तहसीलदार कार्यालयात काम करणे अपेक्षित आहे. तर या तरतुदीत या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं असेल अशी अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्ते, धन्यवाद.